नमस्कार, मी रफिक अकबर मुलानी, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव तिवंडेवाडी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था रत्नागिरी आयोजित निपुण महाराष्ट्र अभियान या कृती कार्यक्रमांतर्गत अपेक्षित अध्ययन क्षमता इयत्ता 3री ते 5वी विषय गणित, कौशल्य आहे संख्यावरील क्रिया आणि अध्ययन क्षमता आहे दैनंदिन जीवनात 99 पेक्षा जास्त उत्तर येणार नाही अशा बेरीज व वजाबाकी या क्रियांचा वापर करतो। या क्षमतेअंतर्गत आपल्याला 20, 21, 23, 25 आणि 26 हे स्तर अभ्यासणार आहोत। तर 20 नंबरचा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांची बेरजेचे चिन्ह वापरून बेरीज करतो। यानंतर 21 नंबरचा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो। यानंतर 23 नंबरचा स्तर आहे 0 ते 50 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो। यानंतर 25 नंबरचा स्तर आहे स्थानिक किंमत संकल्पना वापरून 99 पर्यंतच्या संख्यांची बेरीज करतो, याच्यामध्ये हातच्याची की ज्याचं उत्तर 99 पर्यंत आहे। यानंतर 26 नंबरचा स्तर आहे 0 ते 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर दैनंदिन परिस्थितीमध्ये करून बेरजेची शाब्दिक उदाहरणे सोडवतो, ज्याचे उत्तर 99 पर्यंत आहे। शिक्षक मित्रांनो, बघा या ठिकाणी 10च्या बेरीज वजाबाकीच्या कहाण्या शिकायच्यात आपल्याला, बरोबर। या अगोदर तुम्ही यावर आधारित काही उदाहरणं बघितलेली आहेत। तर या ठिकाणी आपण 10ची बेरीज वजाबाकी कहाणी बघताना आपल्याला ती कशा पद्धतीने दशक तयार होतो हे पाहायचं आहे। तर या ठिकाणी मी काही उदाहरणाच्या सहाय्याने तुम्हाला समजून सांगणार आहे। तर या ठिकाणी बघा, मी या ठिकाणी अंक घेतलाय 6 आणि त्यात मिळवलंय 4। 6 अधिक 4 किती होतात? तर या ठिकाणी 6 अधिक 4 10 होतील, बरोबर। या ठिकाणी मी 10 अंक ठेवतोय। त्यानंतर या ठिकाणी मी दुसरा अंक घेतलाय 4 आणि मला दशक पूर्ण करायचं आहे, बरोबर। तर मला 4 मध्ये किती मिसळावे लागतील तेव्हा माझा 10 हा दशक पूर्ण होईल, बरोबर। तर या ठिकाणी आपल्याला किती मिसळावं लागेल? तर 6 मिसळावं लागेल, त्यावेळेस तो दशक पूर्ण होईल, म्हणजे 4 अधिक 6 बरोबर 10 होईल। आता तिसऱ्या उदाहरणात बघूया आपण। तर या ठिकाणी 10 अंक घेतलाय मी, म्हणजे 10तून किती वजा करावेत म्हणजे 6 अंक राहील, म्हणजे 6 संख्या राहील। तर या ठिकाणी बघा, 10 मधून 4 वजा केल्यानंतर 6 येईल, बरोबर। म्हणजे अशा पद्धतीने आपण दशक तयार करू शकतो। म्हणजे या ठिकाणी तुम्हाला 6 आणि 4 दिलं असेल तर दशक पूर्ण होतो। 4 मध्ये किती मिसळावे त्यावेळेस 6 मिसळल्यावर दशक परत तयार होतो आणि 10 मध्ये किती वजा करावेत म्हणजे परत तुमचा या ठिकाणी दशक पूर्ण होईल। तर या ठिकाणी बघा, दुसऱ्या उदाहरण बघूया आपण। या ठिकाणी बघा, काय घेतलंय? 8 अधिक 2 घेतलंय, बरोबर। म्हणजे 8 मध्ये किती मिळवलेत म्हणजे 10 तयार होईल। तर या ठिकाणी 8 मध्ये 2 मिळवलेत म्हणजे काय तयार होईल? 10 तयार होईल। या ठिकाणी बघा, दुसरा आहे 8 अधिक, आता 8 मध्ये किती मिसळल्यानंतर 10 तयार होईल। परत या ठिकाणी 2 उत्तर येणार, 8 अधिक 2 10 आणि 10 मधून या ठिकाणी किती वजा केले की उत्तर तुमचं काय येईल? 2 येईल। तर या ठिकाणी 10 मधून 8 वजा केल्यानंतर उत्तर काय येईल? 2 येईल। तर अशा पद्धतीने आपण दशक कसा तयार करायचा वेगवेगळ्या कहाणीच्या माध्यमातून, या ठिकाणी बेरीजचं काही ठिकाणी घेतलंय, काही ठिकाणी वजाबाकी घेतली, म्हणजे बेरीज आणि वजाबाकीच्या सहाय्याने तुम्हाला दशक पूर्ण करता आला पाहिजे असं या ठिकाणी आपल्याला समजून घेतलं पाहिजे। तर याचा उपयोग आपल्याला हातच्याची बेरीज आणि वजाबाकी करताना खूप उपयोगी येणार आहे। शिक्षक मित्रांनो, आपल्याला एखाद्या संख्येची बेरीज आणि वजाबाकी शिकायची, बरोबर। त्याआधी तुम्हाला हातच्याची बेरीज वजाबाकी शिकताना त्या संख्येचं खुलं रूप आणि बंद रूप माहीत असणं आवश्यक आहे, तरच तुम्हाला हातच्याची बेरीज वजाबाकी करता येईल। तर या ठिकाणी मी काही संख्येचं तुम्हाला संख्येचं बंदिस्त रूप आणि खुलं रूप करून दाखवणार आहे। आपण या ठिकाणी 15 या संख्येचं बंद रूप आणि खुले रूप अभ्यासणार आहोत। या ठिकाणी बघा, मी तुम्हाला 15 या संख्येचं अगोदर बंदिस्त रूप करून दाखवणार आहे।
हे 10 दशक आणि हे 5 एकक, या ठिकाणी 15 झाले बरोबर. हे झालं त्या संख्येचं बंद रूप. आता मला काय करायचंय, ह्याचं खुले रूप करायचंय, तर मला या दशकाचं रूपांतर एककामध्ये करावं लागेल. तर हे 10, 1 दशक आहे म्हणजे 10 आहे, तर या ठिकाणी मी त्याचे 10 ठोकळे आणि आपले हे जे एकक आहे ते एककच, म्हणजे असे मला एकूण या ठिकाणी 15 एककामध्ये रूपांतर करावं लागेल. अशा पद्धतीने या ठिकाणी हे झालं संख्येचं 15 या संख्येचं बंद रूप आणि या ठिकाणी मी त्याचं खुले रूप केलेलं आहे. तर या ठिकाणी आपण 21 या संख्येचं सुद्धा बंद रूप आणि खुले रूप पाहणार आहोत. मी या ठिकाणी 21 ही संख्या ठेवतो. आता त्याचं बंद रूप बघा, हे 20 म्हणजे 2 दशक 20 आणि हा आहे 21, हे झालं त्या संख्येचं बंदिस्त रूप. आता या ठिकाणी आपल्याला काय करायचंय, हा हातच्याचं गणित आपल्याला सोडवायचंय बरोबर. त्यासाठी आपल्याला काय करायला, हा 1 दशक आधी सुट्टा करावा लागेल, म्हणजे ह्या संख्येचं सुद्धा आपल्याला एका दशकाचं सुद्धा खुलं रूप करायचंय. तर आता मी तुम्हाला ते करून दाखवतो. बघा या ठिकाणी या दशक दांडीचं रूपांतरण मी या ठिकाणी एककामध्ये केलेलं आहे. आता एकच दशक राहिला आणि 11 एकक असे झाले 21. आता मी तुम्हाला काय करणार, ह्या दशकाचं रूपांतर सुद्धा एककामध्ये करणार आहे आणि मग सगळे आपले काय तयार होतील, खुले तयार होतील, म्हणजे सर्व एकक तयार होतील. तर मी काय करतो, हे दशकाचं 10 घेतो आणि हे आपले सुट्टे ऑलरेडी 11 आहेतच, असे किती होतील आपले सुट्टे 21. तर मी या ठिकाणी 21 ठोकळे घेतले आणि ह्या 21 ठोकळे एककाच्या घरामध्ये ठेवले. तर बघा 21 ही संख्या आपल्याला कशा पद्धतीनं लिहिता येते किंवा दाखवता येते, तर 2 दशक आणि 1 एकक 21 होतो. 1 दशक आणि सुट्टे 11, 11 एकक 21 आणि त्याचं सर्व सुट्टे म्हणजे सर्व एकक हे 21. तर 21 ही संख्या 3 पद्धतीनं आपल्याला दाखवता येईल. बघा मुलांनो, आपल्याला 1 अंकी संख्यांची बेरीज शिकायची. आपल्याला या दशक जाळीचा वापर करून बेरीज शिकायची. आता ही दशक जाळीमध्ये हे जे डॉट आहे हे किती आहेत, तू पवन मोज बरं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बघ हे बरोबर आहे ना, 10 डॉट आहेत का नाही, हे आडवे 10 डॉट झाले. आता तू उभे 10 डॉट आहेत का बघ, मोज बरं परत असे उभे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. बरोबर. तर असे आडवे 10 डॉट आहेत आणि असे उभे 10 डॉट आहेत, म्हणजे ही 10 बाय 10 ची काय आहे, दशक जाळी आहे. याचा वापर आपल्याला बेरजेसाठी करायचा आहे. आता बघा मी या ठिकाणी काही मणी ठेवतो, ते तुम्ही सांगायचे आहेत किती आहेत ते. पवन तू सांग, हे किती मणी आहेत. 5 आहेत बरोबर. आता मी या ठिकाणी काही मणी ठेवतोय, हे किती मणी आहेत बघा. 8. बघा हे किती आहेत, मोज बरं. 1 2 3 4 5 6 7. 7. तर हे बघा इकडे 7 मणी आहेत जांभळ्या रंगाचे आणि काळ्या रंगाचे 5 मणी आहेत बरोबर. आता या दशक जाळीवर आपल्याला हे मांडायचे आहे बरोबर. तर हे मांडून घे दशक जाळीवर, म्हणजे आपल्याला बेरीज करता येईल. हे मांडून 1 2 3 4 5 6 7. बरोबर. 7 त्याने काय केले आहेत, दशक जाळीवर मांडलेले आहेत. आता तुला ह्यातले किती घ्यावे लागतील तेव्हा तुझे 10 पूर्ण होतील. 3. हे बरं 3 1 2 3. हा. आता हा आपला दशक पूर्ण झाला बघा. मग अशीच आपण मोजले होते डॉट किती आहेत ते. आता किती उरले 2. तर 2 आपण या दुसऱ्या बाजूला लावूया. घे बरं. 1 2. आता बघा 7 हे जांभळ्या रंगाचे आणि हे काळ्या रंगाचे 5, दोन्ही मिळून किती झाले 12. कसं आलं तुम्हाला लगेच, कारण आपण हे 10 ची लाईन पूर्ण केली, म्हणजे 10 आणि हे 2 12 असं उत्तर येतं. आता मी दुसरे सांगतो तुम्हाला, ते तुम्ही करा. आता मी दुसरे मणी घेतो. बघा मी आता हे काळ्या रंगाचे मणी घेतलेत मी. किती आहेत हे बघा, किती आहेत. 8 आहे. किती आहे 8. आणि या ठिकाणी मी जांभळ्या रंगाचे काही मणी घेतो. बघा हे किती आहेत 7. म्हणजे हे 8 आहेत आणि हे 7 आहेत. तर आपल्याला ह्या दशक जाळीचा वापर करून ह्यांची दोघांची काय करायची, बेरीज करायची आहे. तर हे मांडून घ्या आधी. तर तुम्ही 8
बरोबर. आता तुला हा दशक पूर्ण करायला किती कमी पडले? 2. 2 लाव तिथे. 1 2. हा दशक पूर्ण झाला बघा. आता किती उरले? 5. आता हे 5 तू खालच्या वरील लावून घे. 1 2 3 4 5. आता हे 10 आणि हे खालच्या वळीतले 5 किती झाले? 15. कसं आलं तुम्हाला लगेच? कारण तुम्ही ह्या दशक जाळीचा वापर करून लगेच सांगितलं. म्हणजे या ठिकाणी हे 8 आणि हे 7. 8 आणि 7 किती होतात? 15. म्हणजे दशक जाळीच्या सहाय्याने आपल्याला लगेच उत्तर सांगता येतं. असं आपण एकांकी संख्येची बेरीज दशक जाळीचा वापर करून करायची आहे. आणि काही ठोकळे ठेवते बघा. तुम्हाला सांगा मला किती ठोकळे आहेत? हे किती ठोकळे आहेत? 9 ठोकळे आहेत बरोबर. आता मी त्याच्यामध्ये काही ठोकळे या ठिकाणी बेरीजच्या रूपाने मिसळायचे आहेत. खाली मी काही ठोकळे ठेवले. किती आहेत? 4. आता वरती 9 आहेत आणि खाली 4 आहेत. दोन्ही मिळून किती झाले आता? 13. किती होते? 13. आता मी या ठिकाणी 13 ठोकळे ठेवतो. दोन्ही मी मिक्स करतो. हे 13 ठोकळे झाले बरोबर. आता याच्यामध्ये बघा 13 मध्ये मला दशक काढता येईल. एक दशक म्हणजे किती? 10. किती? 10. आणि इथं 13 झालेत. म्हणजे 10 पेक्षा 13 ही संख्या कशी आहे? मोठी आहे. म्हणजे या ठिकाणी मला काय करता येईल? एक दशक बाजूला काढता येईल. मी या ठिकाणी एक दशक म्हणजे 10 ठोकळे बाजूला काढतो. किती झाले बघा? 2. हे 2 झाले 4 5 6 7 8 9 आणि हे 10. हे 10 ठोकळे झाले. आता या 10 ठोकळ्याचं मी काय करतो? दशक दांडीच घेतो बरोबर. आता ही मॅच होते का बघा दशक दांडी ठोकळ्याला बघा. बरोबर झाली. म्हणजे मी काढलेले 10 ठोकळे आहेत. मग मी काय करतो? हे सुट्टेचे 10 ठोकळे आहेत ते बाजूला ठेवतो आणि त्याच्याऐवजी काय करतो? दशक दांडी घेतो. म्हणजे हे 10 आणि हे सुट्टे 3 किती झाले? 13. आता हे आपण अंकाच्या रूपात घेऊया. तर मी या ठिकाणी बघा सुरुवातीला एक अंक ठेवतो. हा अंक किती आहे? 9. आणि त्याच्यानंतर त्या 9 मध्ये 4 हा अंक मिळवायचा आहे. 9 आणि 4. तर मग असं शिकलो आपण. 9 आणि 4. 9 आणि 4 किती झाले? 13. आता 13 ही संख्या आपण शिकलो की सुट्टे भाग या बाजूला एककच्या घरात आणि दशकच्या घरात एक अंक जाणार बरोबर. म्हणजे एक दांडी दशकाची जाणार. म्हणजे हे 13 कसे येणार? इकडे एककाच्या घरात 3 येणार आणि दशकाच्या घरात 1 येणार. आपण इथं वरती नाव देऊया. हे एकक आणि हे दशक. म्हणजे 9 आणि 4 किती झाले? 13. एक दशक 3 एकक 13. एक दशक 3 एकक 13. आपल्याला एक अंकी संख्येची बेरीज उभ्या मांडण्याने शिकायची आहे बरोबर. आता मी काय करतो? सुरुवातीला तर काही ठोकळे ठेवतो बघा. बरं हे किती ठोकळे आहेत? 9 ठोकळे आहेत. मग मी काय करतो? या ठिकाणी जेवढे ठोकळे आहेत तेवढा अंक या ठिकाणी ठेवतो. हा अंक किती आहे? 9. आता मी खाली त्याच्यात मिसळण्यासाठी बेरीज करण्यासाठी काही ठोकळे अजून ठेवतो. किती आहेत बघा हे ठोकळे? 4 बरोबर. मग मी काय करतो? ह्यातला 4 अंक घेतो आणि या ठिकाणी ठेवतो. म्हणजे ह्या दोघांची काय होईल? आपल्याला बेरीज करता येईल. म्हणजे ह्या 9ची आणि ह्या 4ची. आता बघा या 9 आणि हे 4 ह्या दोघांची आपल्याला बेरीज करायची. मग अशी आपण शिकलो दशक जाळीवर की 9 आणि 4ची बेरीज दशक जाळीवर कशी करतात ते. मग आता 9 आणि 4ची बेरीज किती येईल? 13 येईल. तर बघा या ठिकाणी हे 9 आणि हे 4 जर मिळवले तर किती होतात? 9 आणि 1 10. म्हणजे दशक पूर्ण झाला आणि हे सुट्टे 3 असे किती झाले? 13 झाले. किती झाले? 13. मग आता आपल्याला काय करायचंय? हे 13 ही संख्या 10 पेक्षा मोठी आहे बरोबर. मोठी आहे का नाही? म्हणजे एक दशक म्हणजे किती? एक दशक म्हणजे 10. किती? 10. म्हणजे यातून आपल्याला एक दशक बाजूला काढता येतो. मग आपण यातला एक दशक बाजूला काढूया. बघा मी काढतो. 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि हे 10. आणि माझ्याकडे दशक दांडी आहे बघा. 10ची दशक दांडी आहे. ही याला मी मॅच करून बघतो बघा बरोबर झाले का? झाले. मग मी काय करतो? हे सुट्टे बाजूला करतो आणि त्याच्याऐवजी काय करतो? दशक दांडी ठेवतो. म्हणजे ही 10ची दशक दांडी म्हणजे एक दशकाची. 10 सुट्टे म्हणजे एक दशक आणि हे 3 किती झाले? 13. म्हणजे बघा मी या ठिकाणी हे 9 आणि 4 किती होते? 13. 13 मध्ये हे 3 एकक आणि हे एक दशक. बघा बरं हे एक दशक आणि हे एक दशक. 3 एकक 3 एकक. म्हणजे याचा अर्थ काय? 9 ठोकळे आणि 4 ठोकळे मिळून ठोकळे झाले होते
13. तसे 9 आणि हे 4 अंक मिळून झाले 13. अशा पद्धतीने आपल्याला एक अंकी संख्यांची बेरीज शिकता येईल. बघा मुलांनो, मगाशी आपण एक अंकी संख्यांची बेरीज उभ्या मांडणीने शिकलोय. आता आपण काय करूया, दोन अंकी संख्यांची बेरीज उभ्या मांडणीनं दशक दांडी आणि सुट्ट्याचा उपयोग करून आणि अंकाच्या सहाय्याने पण शिकणार आहे. तर सुरुवातीला आपण काय करूया, दशक दांडीच्या सहाय्याने शिकूया. तर आपण सुरुवातीला एक संख्या घेऊया. मी 37 ही संख्या घेतो. किती? 37. आता 37 या संख्येमध्ये 3 दशक आहेत बरोबर आणि 7 एकक आहे. मग आपण आता वस्तू रूपामध्ये मांडूया. मांडतो आणि ते तू मांड. 1 2 3. हे काय झाले, 3 दशक झाले. आता 37 मध्ये एकक किती आहे? 7. आता सुट्टे घे 7. मग 1 2 3 4 5 6 7 बरोबर. बघा हे 3 दशक आणि 7 एकक झाले 37. मग आपण या ठिकाणी माझ्याकडे अंक आहेत बघा, काय हे अंक ठेवतो त्या ठिकाणी. हे 3 दशक आहेत म्हणून मी इथं 3 दशकाच्या घरात 3 अंक ठेवला. हे 7 एकक आहेत म्हणून 7 एककाच्या घरात मी हा 7 अंक ठेवला. बघा हे झाले का नाही 37 बरोबर. आता आपण त्याच्यामध्ये दुसरी संख्या मिळवायची आपल्याला बरोबर. मग दुसरी संख्या आपण कोणती घेऊया? 19 घेऊया. किती घेऊया? 19. आपण आजच्याची बेरीज करूया. तर 19 ही संख्या घ्या बरं. तू घेतो? घे. हा एक काय झाला? दुसरा बरोबर. आता सुट्टे घे. 2 3 4 5 6 7 8 9 बरोबर. इथं 1 दशक 9 एकक किती झाले? 19. आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची बरोबर. आता या ठिकाणी मी अंक ठेवतो. हा 1 दशक आहे म्हणून 1 दशकाच्या घरात ठेवला. हे 9 एकक आहे म्हणून 9 मी काय केला? एककाच्या घरात ठेवला. हे झाले 19. आता या दोघांची आपल्याला बेरीज करायची बरोबर. आता ह्या दोघांची आपण काय करूया, अगोदर एककाची बेरीज करूया. हे किती आहे तर माहिती आहे तुम्हाला? 9 आहे बरोबर. मी हे 9 इथं घेतले आणि हे मिसळायचे. आता 9 मध्ये इथल्यातला किती घ्यावं लागेल तेव्हा? 10 1 बरोबर. आता हा मी 1 घेतला इथे. हे दशक पूर्ण झालं बरोबर. 10 झालं का नाही? मग हे मी सुट्ट्याला काय करतो, बाजूला ठेवतो इथं. आणि त्याच्याऐवजी हा जो 10चा हा जो दशक दांडा आहे तो मी या ठिकाणी ठेवतो बरोबर. आता आपल्या इथं किती राहिले शिल्लक? एक किती आहे बघा? 6. किती आहे? 6. मी 6 एकक इथं खाली घेतो बरोबर. आता इथे बघा हे 10 आणि हे 6 किती झाले? 16 झाले. म्हणजे 7 आणि 9 ची बेरीज किती झाली? 16. इथं बघा मी इथे 16 घेतलं बरोबर. आता बघा हा जो दशक आहे हा पूर्ण झालाय दशक आपला. हा दशक काय झाला? एककाच्या घरामधला दशक पूर्ण झालाय म्हणून आपण काय करूया, त्याला दशकाच्या घरात ठेवूया बरोबर. कुठं ठेवूया? दशकाच्या घरात. आणि हे सगळे दशक आपण मोजूया आता किती झाले ते. बघा हा 1 हा 2 3 4 आणि 5 दशक झाले. आणि हे एकक किती आहे? 6. 5 दशक 6 एकक किती झाले? 56 बरोबर. तसं आपल्याला इथं अंकाच्या बाबतीत पण करायचंय. हा जो 1 दशकाचा अंक आहे तो आपल्याला हातच्या द्यायचा दशकाच्या घरात बरोबर. हा दिला मी. आता किती झाले बघा, हा 1 दशक, हा 3 आणि हे 1 दशक. किती झाले दशक सगळे? 5. तुम्ही या ठिकाणी 5 अंक घेतला आणि इथं झाले काय? किती झाले? 56. तर अशा पद्धतीने आपण दोन अंकी संख्येची बेरीज उभ्या मांडणीनं वस्तू रूपामध्ये आणि अंकाच्या रूपामध्ये सुद्धा चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. बघा दोन अंकी संख्येची बेरीजचं अजून एक आपण काय करूया, उदाहरण बघूया. ओके. तर या ठिकाणी मी संख्या तयार करताना एक संख्या घेतो. कोणती संख्या घेऊया आपण? 36 घेऊया. किती घेऊया? 36. आता ही 36 ही संख्या तू काय कर, दशक आणि एकक रूपात मांडून घे. 1 2 3. आता एकक मांडून घे. 1 2 3 4 5 6 बरोबर. म्हणजे 36 ही संख्या 3 दशक आणि 6 एककने तयार होते. 3 दशक 6 एकक किती झाले? 36. मी काय करतो, या ठिकाणी अंक लिहितो. 3 दशक आणि हे 6 एकक. 3 दशक 6 एकक किती झाले? 36 झाले
आता मी ह्याची एक संख्या मिळवायची ना आपल्याला, बरोबर. तर मी काय करतो या ठिकाणी दुसरी संख्या घेतो, 14 घेतो. किती घेतो? 14. आता तू ही 14 संख्या बनवून घे. 1 म्हणजे हा एक दशक. 1 2 3 4 4 बरोबर. 14 ही संख्या कशी तयार होणार? 1 दशक 4 एकक 14 झाले. मग मी या ठिकाणी काय करतो? अंक रूपात मांडतो. हा 1 आणि 4 घेतो. हा 4 एकक झाले ना 14, बरोबर. आता आपण काय करूया? ह्या एककांची अगोदर बेरीज करूया. हे एकक काय करूया? मिळवूया. मग आता हे 4 एकक आहेत आणि हे 6 एकक आहेत. दोघं मिळून किती झाले? 4 आणि 6. स्वरात सांग तू किती झाले? 10 बरोबर. हे 4 आणि हे 6 एकक किती झाले? 10 एकक. आता हे 10 एकक म्हणजे 10 सुट्टे आहेत, बरोबर. ह्याला आपण बंदे करूया. काय करूया? बंदे. मग बंदे करायला मी काय करतो? हे 10 एकक काय करतो? असे बाहेर ठेवतो आणि त्याच्याऐवजी हे दशक दांडा घेतो 10चा. बंदे केले मी याला. काय केले? बंदे केले, बरोबर. आता बघा आपल्याला हे दशक झाले तयार. किती झाले? दशक तयार झाले. म्हणजे या दशकाच्या घरात आपल्याला याला हातचा द्यायला हवा. कुठे द्यायला हवा? दशकाच्या घरात. मग मी या ठिकाणी दशकाच्या घरात ठेवला आणि हे आता सगळे दशक काय करूया? आपण मोजूया. बघा किती दशक होतात? 1 2 3 4 5. हे 5 दशक झाले, बरोबर. एककाच्या घरात काय आहे का? नाही. म्हणजे काय नाही, याचा अर्थ किती आहे? ते 0. म्हणजे 5 दशक किती झाले? आता 50 झाले, बरोबर. तर इथं अंक रूपामध्ये बघूया आपण आता. हे 4 आणि हे 6 किती होते? 10. म्हणजे या ठिकाणी बघा मी अंक ठेवतो 10. झाले का इथे? आता याच्यामध्ये 0 एकक आहे आणि 1 दशक आहे. मग या एकला आपण काय करूया? दशकाच्या घरात हातचा देऊया, बरोबर. आता हे सगळे दशक किती झाले बघा? किती झाले रुद्र? 5 बरोबर. किती झाले? 5. इथे मी 5 अंक ठेवला, बरोबर. म्हणजे आता हे 5 दशक 0 एकक आहेत ना. किती झाली संख्या तयार? 50. तर अशा पद्धतीने आपण एककाच्या घरात 0 असताना सुद्धा बेरीज करू शकतो. समजलं तुम्हाला? हो. आता आपण या मणिमाळेच्या साहाय्याने बेरीज शिकणार आहोत. तर आपण काय करूया? आधी 2 संख्या घेऊया. त्या संख्या या मणिमाळेच्या साहाय्याने मिळवून बघूया. तर सुरुवातीला मी एक संख्या घेतो. 41 ही संख्या घेतो. किती? 41. 4 दशक 1 एकक 41. तर या साहाय्याने मला 41 दाखवायचं आहे. तर त्याच्यामध्ये आधी काय दशक दाखवा मला. दाखवा दशक. 4 दशक दाखवा, बरोबर. आता या 41 मध्ये मला 39 मिळवायचे, म्हणजे 3 दशक मिळवायचे. किती मिळवायचे? 3 दशक. हे 3 दशक, बरोबर ना. आता 41 मधला 1 एकक आणि 39 मधला 9 एकक. 1 एकक आणि 9 एकक किती झाले? 10. आता मग 10 घेते त्याच्यात, बरोबर. आता बघ 41 आणि 39 ची बेरीज आपल्याला झटकन येईल. आता सांग किती येईल बेरीज? आता 80. कसं सांगितलं? तर हे दशक माळेच्या साहाय्याने आपल्याला लगेच लक्षात येतं, बरोबर. आता आपण काय करूया? 35 आणि 28 ची मणिमाळेच्या साहाय्याने बेरीज करूया. तर 35 मधला अगोदर 3 दशक आहे, बरोबर. आता 28 मधलं 2 दशक आहे, बरोबर. आता 35 मधलं 5 एकक आणि 28 मधलं 8 एकक यांची आपल्याला एककांची बेरीज करायची, बरोबर. तर 8 आणि 5 किती होता? 13. तर मणिमाळ्याच्या साहाय्याने 13 घे, बरोबर. कसं दर्शे आलं? कारण 13 म्हणजे 10 आणि 13. आता हे सगळ्यांची बेरीज किती होते बघ? 28 आणि 35 किती झाले? 63. बरोबर. किती झाले? 63. हे कसं आलं तुम्हाला? या मणिमाळ्याच्या साहाय्याने तुम्हाला कलर लक्षात येतात, दशक लक्षात येतात, त्याच्यामुळे तुम्हाला उत्तर येते.
आज आपण पूर्वज्ञानामध्ये 10 या संख्येच्या बेरीज वजाबाकीच्या कहाण्या बघितल्या. त्याचप्रमाणे संख्येचे बंदिस्त आणि खुले रूप बघितले. त्याचप्रमाणे एक अंकी संख्येची हातच्याची बेरीज वस्तुरूपामध्ये, चित्ररूपामध्ये आणि अंकरूपामध्ये बघितली. त्याचप्रमाणे 2 अंकी संख्येची हातच्याची बेरीज वस्तुरूपामध्ये आणि अंकरूपामध्ये बघितली. आज आपण जे अध्ययन स्तर पाहिले ते अध्ययन स्तर प्राप्त होण्यासाठी विद्यार्थ्यांना हातच्याची बेरीज शिकवताना एक अंकी संख्येच्या हातच्याची बेरजेपासून सुरुवात करायला पाहिजे. वरील कौशल्य प्राप्त झाल्यानंतर शतकाच्या मणिमाळ्याच्या सहाय्याने विद्यार्थ्यांना झटपट बेरीज करण्याचा सराव करून घ्यावा. धन्यवाद.